मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात अबोली अंकुशच्या डोक्याला तेल लावून मसाज करून देत असते. तर अबोली त्याला विचारते, सर तुम्ही मला सांगा, अजून इथे किती दिवस राहणार आहात? म्हणजे घरची तुमची सारखी आठवण काढत असतात, त्यामुळे मला सांगा, मी कोणालाच नाही सांगणार. तर अंकुशकडून काहीही उत्तर येत नाही. तर अबोली सर म्हणून परत आवाज देते. तर बघते तर अंकुश झोपी गेलेला असतो. ते पाहून अबोली देखील घरी जायला निघते. तर इथे नीता शरदकडे येते व त्याला म्हणते, इतका वेळ झाला तरी अजून अबोलीचं काही आवाज कसा येत नाही आहे. तर शरद बोलतो, तो विंचू आतापर्यंत अंथरुणाच्या बाहेर देखील पडला असेल. तर नीता सांगते, असा कसा बाहेर पडेल, थांबा त्या विंचवाची नांगीच ठेचते. असं बोलून नीता बाहेर अबोलीकडे येते व तिला उठवू लागते. तर अबोली तिच्या हाकेला काही होऊ देत नाही. तर नीता खुश होते व मनात विचार करते, मेली की काय. एवढं बोलून ती तिच्या अंगावरील पांघरून बाजूला करते. तर बघते तर तिकडे अबोली नसते, तिथे फक्त तिच्या साड्या व उषा असतात. तर हे पाहून ती आश्चर्यचकित होते व आई आई करत घरात ओरडत जाते व सांगते की आई, अबोली बाहेर नाही आहे. तर रमा विचारते, कुठे गेली? तर नीता सांगते, माहित नाही, पण मी जेव्हा बघितलं ना तेव्हा उषा व पातेली एकावर एक रचून ठेवलेल्या होत्या. तर रमा बोलते, ही पोरगी ना सुखाने झोपून देखील देत नाही. व हे बोलून रमावर रागू उठतात व रमा बोलते, चला बघून येऊया. तर ते जायला निघणार तेवढ्यात आजी मोठ्याने खोकायचं नाटक करते व रमाला सांगते, मला पहिल्यासारखं काहीतरी होत आहे. तर नीता पटकन बोलते, छातीतील कळ घशात कशी काय गेली? त्यानंतर रमा आजीच्या पाठीवरून हात फिरवते. तर आजी सांगते, आता बरं वाटतंय मला. तर रमा तिला झोपायला सांगते. तर आजी झोपते. त्यानंतर ते सगळेजण बाहेर येतात व पाहतात तर अबोली तिथेच झोपलेली असते. तर सगळ्यांची नजर नीताकडे जाते. तर रमा नीताला विचारते, काय ग हे नीता? तर नीता सांगते, आई अगो मी पाहिलं. व अबोलीला बोलते, काय ग अबोली, मी मगाशी आले तेव्हा तर तू नव्हतीच नाही ते, मग अचानक कशी काय आलीस? तर अबोली सांगते, नाही नीता ताई, मी मगासपासून इथेच आहे. उलट मला आजीच्या खोकल्याचा आवाज आला आणि म्हणून मला जाग आली. व रमाला अबोली विचारते, आई काय झालं आजीना, बऱ्या आहेत ना त्या? रमा सांगते, हो आता बरे आहेत त्या. व नीताकडे बघते व सांगते, चला आता घरात जाऊया झोपायला. त्यानंतर बेडरूम मध्ये नीता शरदला बोलते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, ती अबोली तिथे नव्हती. तो विंचू देखील तिला चावला नाही. तो विंचू खरा होता की प्लॅस्टिकचा? तर शरद बोलतो, मला काय वाटतं माहिती आहे नीता, अबोलीचं रास ही वृश्चिक असेल, म्हणून तो विंचू देखील तिला चावला नसेल. तिचं आणि त्याचं जमलं असणार. तर नीता ओरडते व बोलते, इथे माझं बीपी हाय होतोय आणि तुम्हाला जोक कसले सुचतायत? तर शरद तिला सांगतो, तू बस इथे आधी, चिडचिड नको करूस, ती इथेच कुठेतरी गेली असेल. तर नीता बोलते, मला चांगलंच माहिती आहे, ही अबोली ना एक नंबरची पोचलेली आहे, ती नक्कीच अंकुशला भेटायला गेली असणार. तर शरद बोलतो, काहीतरीच काय बोलते, एवढ्या लवकर कोणी काश्मीरला जाऊन येतं का? तर नीता म्हणते, हेच सांगते आहे ना मी, तो अंकुश इथेच कुठेतरी आहे आणि अबोली त्याला भेटते. व वैतागत बोलते, त्या विंचवानी पण त्याचं काम केलं नाही आणि कुठे गेला काय माहिती. तर शरद तो विंचू नीताच्या ओढणीवर पाहतो. तर शरद रडायलाच लागतो. तर नीता त्याला बोलते, आता काय झालं रडायला? तर शरद अडखळत बोलतो, विंचू तुझ्या खांद्यावर आहे. तर नीता तिच्या खांद्याकडे बघते व घाबरते व शरदला तो काढायला सांगते. शरद खूप घाबरलेला असतो. तर तो नीताला सांगतो, तो विंचू मला चावला तर मी मरेल ना? तर नीता बोलते, आणि मला चावला तर मी? तर हे ऐकून शरद कसं तरी नीताच्या ओढणीच्या दुसऱ्या बाजूने त्याला पकडतो व विंचू ओढणी सकट बाहेर फेकून देतो. तर मूर्ख नीता शरदकडे तिची ओढणी मागते. तर शरद सांगतो की फेकून दिली, ती बघ खिडकीच्या बाहेर. बोलतो, तुझा जीव वाचला ते महत्वाचं नाही आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी नीता बाहेर चाललेली असते. तर रमा तिला दूध पिऊन जायला सांगते. त्यानंतर नीता रमाला विचारते, काय गाई आज घर शांत शांत कसं काय? तर रमा सांगते, आज 1 मे आहे ना, चाळीत कार्यक्रम आहे आणि त्याची जबाबदारी राघूने उचलली आहे ना, तर ती तिथेच गेली आहे आणि आजींचे गुडघे दुखतायत म्हणून ते देशमाने काकूंकडे गेले आहेत. तर रमा बोलते, नीता एक काम करशील का ग? चाळीतल्या मुलांसाठी मी नारळाच्या वड्या बनवते, तर त्यासाठी तुम्हाला नारळ, साखर आणि सुकामेवा आणून देशील का ग? तर नीता हो बोलते व पैसे घेऊन बाहेर पडते. तर तिला अबोली चाळीतल्या एका बाईंकडे राणे काकांविषयी चौकशी करताना दिसते. तितक्यात राणे काका तिथे येतात. तर अबोली त्यांना वर्गणीचे पैसे देते व निघून जाते. त्यानंतर नीता राणे काकांना थांबवते व मुद्दाम विचारते, तुम्ही अबोलीला पाहिलत का? तिचं काहीतरी काम होतं तुमच्याकडे. काय होतं बरं? तर राणे काका बोलतात, अगं वर्गणीचे पैसे द्यायचे होते. हे काय 2000 रुपये दिलेत तिने.
तर नीता पैसे घेऊन विचार करते एवढे पैसे आले कुठून अबोलीकडे, आणि अशा नोट फोल्ड करायची सवय अंकुशलाच आहे. त्यानंतर ती राणे काकांना ते पैसे देते व मनात म्हणते काल रात्री आणि आजचा प्रसंग पाहून असं वाटतंय की अंकुश इथेच कुठेतरी आहे आणि ही गोष्ट प्रतापरावांच्या कानावर घातलीच पाहिजे. त्यानंतर ती प्रतापरावांना कॉल करते व खबर देते की अंकुश मुंबईतच आहे. तर प्रतापराव सांगतात हो वाटलंच होतं मला, आता त्याच्यापर्यंत आपल्याला अबोलीच नेईल व बोलतात आता तुम्ही त्या अबोलीवर तिथून लक्ष ठेवा आणि मी इथून लक्ष ठेवतो. तर नीता सांगते ते मी करते, फक्त तुम्ही दिलेला शब्द पाळा. एवढं बोलून ती फोन ठेवते. मनात बोलते अबोली व अंकुश आता तुम्हाला कोण वाचवणार. त्यानंतर घरी राघू कार्यक्रमासाठी केसरी रंगाची ओढणी शोधत असते तर तिला ती सापडत नाही, म्हणून ती रमाला विचारते. तर आजी बोलते तुझी ओढणी काय मी आणि रमा वापरतो काय ग, तुझी ओढणी तुला माहित. मग राघू तिची ओढणी शोधायला आत जाते. त्यानंतर रमाच्या मोबाईलवर रिंग वाजते. तर आजी रमाला फोन घ्यायला सांगते. तर रमा तो फोन उचलते तर तो फोन अंकुशचा असतो. अंकुश रमाला विचारतो रमा कशी आहेस तू. तर रमा सांगते मी बरी आहे, तू कसा आहेस, तुझा आवाज ऐकून इतकं बरं वाटतंय ना. व त्याला विचारते काश्मीरमध्ये आहेस ना तू. तर अंकुश बोलतो हो रमा तू काळजी करू नको, मी जिथे आहे तिथे खूप सुखरूप आहे. तर रमा विचारते तुझ्या मिशनला अजून किती दिवस लागणार आहेत. तर अंकुश सांगतो येईन मी लवकरच. त्यानंतर नीताही तिथे येते. तर रमा नीताला सांगते की अंकुशचा फोन आलाय. तर नीता तो फोन घेणार तितक्यात आजी तो फोन घेते व अंकुशची चौकशी करते. त्यानंतर नीता फोन घेते व अंकुशला येताना काश्मीरची शॉल आणि केसर घेऊन यायला सांगते. तर आजी बोलते माझ्यासाठी पण काहीतरी घेऊन ये. तर नीता सांगते आजीसाठी काश्मीरी ऍपल घेऊन ये. तर अंकुश हो आणतो म्हणून सांगतो. त्यानंतर फोन स्पीकरवर ठेवतात. तर अंकुश रमाला सांगतो की रमा आज चाळीत कार्यक्रम असेल ना, तर राघूला सांग सगळ्या लहान मुलांची छानपैकी तयारी करायला. तर रमा राघूला बोलते व अंकुशशी बोलायला देते. तर राघू अंकुशला सांगते अरे दादा तू लवकर घरी येणार आहे, तुझी आठवण येते खूप. तर अंकुश बोलतो हो मी लवकरच येईन. त्यानंतर अंकुशनी फोन ठेवल्यावर रमा व आजी बोलतात की अंकुशचा आवाज ऐकून खूप बरं वाटलं, किती दिवसांनी ऐकला त्याचा आवाज. त्यानंतर रात्री अंकुश अबोलीला कॉल करतो व शिंकतो. तर अबोली विचारते काय झालं सर. तर अंकुश सांगतो मला ना धुळीची ॲलर्जी झाली आहे व सांगतो तर तू एक काम कर आपल्या जवळच्या केमिस्ट मध्ये जा आणि मी तुला त्या गोळीचं नाव मेसेज करतो, ती तू घेऊन ये. तर अबोली हो बोलते. तर अंकुश सांगतो लवकर घेऊन ये, उगाच ॲलर्जी वाढली तर प्रॉब्लेम नको व्हायलात. तर अबोली बोलते सर मी घेऊन येते, पण तोपर्यंत तुम्ही गरम पाण्याची वाफ घ्या. त्यानंतर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली बाहेर पडते. तर 3 गुंड तिचा पाठलाग करतात व प्रतापरावांना फोन करून सांगतात. तर प्रतापराव म्हणतात तिचा पाठलाग करत राहा, ती नक्कीच अंकुशला भेटायला चालली असते. तर आता अंकुश दिसला तर त्याला काही करून आपल्या ताब्यात घ्या. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.